सिम्पली कुक विथ रोहिणीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चौपाटी स्टाईल पावभाजी, तवा पुलाव आणि मसाला पाव। त्यासोबतच आपण त्याच्याबरोबर मिळणारी लसणाची चटणी ही सुद्धा बघणार आहोत। तुमच्याकडे पण असं कधी होतं का, चौपाटी स्टाईल पावभाजी करायची म्हटली की दुसरा तवा पुलाव मागतो, तर तिसऱ्याला मसाला पाव हवा असतो। मग काय, एक तीरचे तीन निशाण असंच काहीसं आपण आज करणार आहोत। फक्त व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी याला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे। फर्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत पावभाजी आणि लसूण चटणी, तर दुसऱ्या पार्टमध्ये तवा पुलाव आणि मसाला पाव। चला तर मग बघूया पावभाजी आणि त्यासोबत मिळणारी लसूण चटणी। पावभाजी खायचीच, तीही अगदी चौपाटीसारखी। मग कशाला चौपाटीवर जायची वाट बघताय? तीच पावभाजी आपण घरीच बघूया, आणि तेही खूप कमी साहित्यात आणि झटकीपट बनणारी, खूप छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्ससह। चला तर मग रेसिपी बघूया। इथे कुकरमध्ये भाज्या बुडतील इतपतच पाणी घ्यायचं आहे। भाज्यांमध्ये 3 मोठे बटाटे आणि कोबी यांचे मोठे तुकडे करून घेतलेत। तसेच 1 वाटी हिरवा मटार आणि 1 वाटी तुरीची डाळ। हो, तुरीच्या डाळीने पावभाजीला एक संधपणा येतो, तसेच पावभाजीची चवही द्विगुणित होते। तुम्ही एकदा मी तर म्हणेल नक्की करून बघा। यात आता चवीनुसार मीठ आणि अगदी अर्धा चमचा साखर घातली आहे, जेणेकरून भाज्यांची चव आणि कलर दोघेही मेंटेन राहण्यास मदत होते। आणि ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे तो या साखरेने मात्र होत नाही। कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण एकीकडे 3 मोठे कांदे या चॉपरच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचे। आता कुकरच्या शिट्ट्या पण झाल्यात। आता आपण बघू शकता किती छान कलर मेंटेन राहिले ना मटारचा। या भाज्या आपण आता स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेऊया। यातील 2 चमचे सारण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे, जे आपल्याला तवा पुलाव तसेच मसाला पावसाठी लागणार आहे। म्हटलेलं ना, एक तीरचे 3 निशाण। आता एका कढईमध्ये 2 पळ्या तेल आणि बटर घ्यायचं आहे। ते गरम झालं की मग त्यात बारीक कापलेला कांदा हा घालायचा आहे, आणि कांदा थोडा लालसर झाला की मग मात्र यात सेम क्वांटिटीमध्ये टोमॅटोही बारीक चॉप केलेला तो यामध्ये ॲड करायचा आहे। कांदा आणि टोमॅटो यामध्ये थोडं मीठ घालून आता हे छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपलं हे कांदा आणि टोमॅटो शिजतोय तोपर्यंत आपण लसूण चटणी करून घेऊया। त्यासाठी मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, तसेच 5 चमचे लाल मिरची पावडर, तसेच 3 चमचे धना पावडर आणि थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून घ्यायची आहे। आपली ही लसूण चटणी पावभाजी, मसाला पाव आणि तवा पुलाव या तिघांमध्येही वापरली जाणार आहे। तसेच पावभाजीबरोबर, तसेच तवा पुलाव आणि मसाला पावबरोबर खाण्यासाठीही आपण हिचा वापर करू शकतो। कांदा आणि टोमॅटो आता छान शिजला आहे, तर आता यात आपण बारीक कापलेली शिमला मिरची टाकलेली आहे। आता यामध्ये हळद आणि 1 ते 1.5 चमचा लसूण चटणी टाकून 5 मिनटं तरी ही छान परतून घ्यायची आहे, जोपर्यंत याला तेल सुटेल। मग यामध्ये आपण 3 चमचे पावभाजीचा मसाला, मग तो तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकतात, 3 चमचे पावभाजीचा मसाला टाकून परतून घ्यायचा आहे। आता हा पावभाजीचा मसाला मग तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकतात, यात काही हरकत नाही। हा किती वेळ परतल्यानंतर मग मात्र यामध्ये 1 ते 2 वाटी गरम पाणी हे ॲड करायचं आहे, जेणेकरून मसाला शिजून छान त्याला तेल सुटेल।
आता हा आपला संपूर्ण मसाला किती छान शिजला आहे आणि किती छान तेल सुटलं आहे त्याला आपण बघू शकतात. हा शिजवलेला मसाला आपण या शिजवलेल्या भाज्यांमध्ये ॲड करणार आहोत. काय छान कलर आला आहे, तुम्ही बघू शकतात आपल्या भाजीला. आता या भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही थोडं गरम पाणी यात टाकू शकतात आणि मंद आचेवर ही पावभाजी किती वेळ शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून मसाला आणि शिजवलेली ही भाजी ही एकजीव होऊन छान चव येईल. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही बघू शकता मी जवळजवळ 2 ते 3 वाटी गरम पाण्याचा इथं वापर केला आहे. आता ही भाजी छान गरम झाली की मग मात्र यामध्ये तुम्ही हवं तेवढ्या प्रमाणात बटर याचा वापर करू शकतात. बटर घातल्यानंतर मग बारीक कापलेली कोथिंबीर ही वरून पेरून घ्यायची आहे. अगदी कमीत कमी साहित्यात आपली पावभाजी तयार झाली आहे. आता मस्त बटरमध्ये शेकलेले पाव, कांदा, लिंबू, काकडी आणि लसूण चटणीसोबत गरम गरम पावभाजी सर्व करूया. लसूण चटणीची रेसिपी बघूया. एका छोट्या पॅनमध्ये 2 ते 3 पळ्या तेल गरम करायचं आहे. मग त्यात थोडं जिरं आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे. ही कोथिंबीर छान खरपूस झाली की मग मात्र त्यामध्ये 3 ते 4 चमचे बारीक केलेली लसूण चटणी ही टाकायची आहे. आता ही लसूण चटणी या तेलामध्ये 5 ते 10 मिनटं तरी परतून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू हा पिळून घ्यायचा आहे. 5 ते 10 मिनटं मंद आचेवर ही चटणी शिजवून घ्यायची आहे. झाली आपली लसूण चटणी तयार. पावभाजीबरोबर तसेच तवा पुलाव आणि मसाला पावबरोबर खाण्यासाठी ही लसूण चटणी तयार झाली आहे. एकदा नक्की ट्राय करा. चौपाटीसारखी आपली ही पावभाजी लसूण चटणी खाण्यासाठी तयार आहे. नक्की घरी ट्राय करा. चौपाटीपेक्षाही खूप छान चवीला लागते आणि ही लसूण चटणी तुम्ही अशीच भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकतात.